घेण्याचा तिथपर्यंत राज्यातले आणि शासनाच्या माहिती मध्यस्थी करायची नीट करा नाहीत नका करू. इथं लोक मरायला लागले तो पशी तापाशी जी आर कव्हर काढते 5 महिन्यापासून. राज्य चालले ते असलं काही संयम असतो काही समाजाला बी. आम्हाला काही संयम आहे. 5-5, 7-7 महिने दिले तुम्हाला. तुम्ही काय येड्यात काढायला लागले का आमच्या मराठ्यात जातीला. म्हणा 31 मार्च पोत ही केलं 31 मार्च पोत. 31 मार्च त्याच्या बापाने केलं. 31 मार्च त्याच्या माया कोणते भाडख होईल. 31 मार्चपर्यंत त्याच्या बापाने केलं का. 5 महिने काय इकडे होते का त्यांचं. कशाला कोणी केलं खोटे ते आमच्या. परत सांगता प्रक्रिया सुरू आहे. मध्यस्थी करायची नीट करा नाही मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला. 2 दिवसात अधिवेशन घेणार आहे म्हणले घेतलं का. कशाला बोलायला लावतर मग आम्हाला. तुम्ही मध्यस्थी तात्पुरते मी माझ्या जाती कोणाचा राहणार आहे खरं सांगणार आहे जातीला. जीव चालला आमच्या इथं तुम्हाला काय होतंय. जातात त्यांच्या फुकटची मनात बसून फुकट त्यांच्या भाकरी खाऊन माघार येतं इथं समाजाचे म्हणून. डबल रोल करू नका. डबल रोल करू नका. जातीचा बी सरकारचा बी शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका. जातीचा बी मराठ्याचा बी सरकारचा बी. डांगात अन्न पाण्याने आग व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि याचे भांगार जाऊन आहे तुमचं सरकार आणि तुम्ही बी प्रक्रिया असली प्रक्रिया असते रे. भांगार जाऊन होत असेल तर खरी खरी मध्यस्थी करावं नाही करू नये. हैदराबादचं गॅजेट घ्यायला 5 महिने लागत का. 5 महिन्यापासून मग सांगतो मी. सांगतोय का नाही मग देऊन दिला तरी घेतलं पाहिजे. तुम्ही प्रक्रिया जाणली काय पाणी घेता. आता कोणी मागं घेण्याचं चालू आलंय ना प्रक्रिया काय 31 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही ऐकतच नाहीत. तुम्ही ना एकतर काही खाल्लेलं नाही पिल्लेलं नाही. तुम्ही इतकी चिडचिड करतायत. काय आणलंय काय नाही ते बघायचं दिलं. काय आणलंय काय 31 जानेवारी 2024 पर्यंतचे शासकीय राजकीय गुन्हे मागं घेण्याचं त्यांनी काल अध्यादेश ते कमिटीला मुदतवाढ दिली. तुमची कालपर्यंतची ती मागणी होती ना ती दिली ना त्यांनी. एवढे मोठे कमिशनर साहेब इथं आले. तुम्ही मोठे पण सांगा काय तुमचं वजन बसण्यासाठी सरकार कशी गुन्हा माग घेतला एक बी गुन्हा माग घेतला का. आत्ताच बोला. त्याच्यात सरळ लिहिलंय की मागे घेतले जातील का घेतले जातील का घेतले. शेण खातो का मी दररोज. आता प्रत्येक गोष्ट आता काय अरे घेतले का घेण्यात येतील. बाकी सांगणार उठाव दोन तुम्हाला नसेल. अरे उठाव दोन सुद्धा का मराठाला. शेवटी मनोज जरांगे पाटील यांचा संयम तुटला. सरकारला झोमणाऱ्या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सुनावलं. मध्यस्थी करणारे दोनही बाजूनं खऱ्या अर्थानं त्यांची भूमिका मांडता आहेत आणि हे समाजाला परवडणारं नाही. सरकारला झोमणाऱ्या शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला खडसावलं. तुम्हाला जर पाळता येत नसेल तर वेळ कशासाठी मागितला जातोय. तुम्हाला जर बोललेले शब्द पाळता येत नसतील तर सरकार नेमकं काय करताय. हे भंगार सरकार आहे अशा पद्धतीच्या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरची टीका केलेली पाहायला मिळते. आज मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला 4-5 दिवस झाले. एकदा मराठा समाजाला आरक्षण दिलं अध्यादेश काढले अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांना गुलाल उधळायला भाग पाडलं. पण दुसऱ्या बाजूला हे आरक्षण आणि त्याबाबतची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू करण्यासाठी सरकार विलंब लावत आहे. मग हे सरकार नेमकं काय करताय. इतके दिवस झालं 5 महिन्यापासून हा प्रश्न हे मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजतच ठेवायचंय का. या प्रश्नावरती तोडगा काढायचा आहे का नाही. नेमकं सरकार म्हणून तुम्ही काय करताय अशा पद्धतीचा खडा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय. बिना अन्ना पाण्याचं हे उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी चालू ठेवलंय. मध्यस्थी करत आलेल्या लोकांना त्या स्टेजवरनं उठून लावलाय. तुम्ही नेमकं काय करताय. इतके दिवस झालं ही मध्यस्थी कशासाठी चालवली आहे. आणि अशा शब्दामध्ये या सगळ्या गोष्टींवरती प्रत्युत्तर आज मनोज जरांगे पाटील हे देत आहेत. आम्ही तुम्हाला लाईव्ह दृश्य दाखवत आहोत. शेवटी या भंगार सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी चांगल्या शब्दात खडसवलंय आणि त्याची ही चित्र काही समोर येत आहे. आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावताना पाहायला मिळते आणि जर मनोज दादा जरांगे पाटील यांना काही झालं तर मराठा समाज शांत बसणार नाही. अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल यात शंका नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये. अंतरवाली सराटीतला हा लाईव्ह व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवला आहे. यामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांच्या भावना स्पष्टपणे जाणू शकता. मराठा समाजाचा नेमका खेळ चालला आहे का, हे भंगार सरकार आहे अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरती टीका केल्याचे पाहायला मिळत आहे.
शब्द पाळणं होत नसेल तर शब्द नेमका कशासाठी देता आणि मध्यस्थी करणारी लोक हे मराठा समाजाला बोटावर खेळवत आहे, अशा पद्धतीचा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा 4था दिवस आहे. पाटलांची तब्येत खालावत चाललेली आहे. जरांगे पाटील यांना काही जर झालं तर ते सरकारला खूप महागात जाईल.